गुड मॉर्निंग. एरवी आपले लेक्चर्स जे असतात एनटीटीचे ते सकाळी नसतात. पण आज काही अपरिहार्य कारणामुळे मी संध्याकाळी मीटिंग मध्ये असणार आहे. तर आज आपण ही लेक्चर्स दुपारी म्हणजे 11, 12, 1 या संदर्भात घेणार आहे. आता आपण प्रामुख्याने चॅप्टर 5 हे कंप्लीट करणार आहोत. मायबोली मराठीमधून हे लेक्चर्स आपले सुरू आहेत. यानंतर पुढच्या आठवड्यात मोस्टली किंवा ह्या आठवड्यातच उरलेले हिंदी या भाषेमधले लेक्चर्स आपण लाईव्ह करणार आहोत. ठीक आहे. आणि ज्यांचे मिस झाले त्यांच्यासाठी बट ऑब्वियस आपण हे लेक्चर्स प्री रेकॉर्डेड स्वरूपाचे करणार आहोत. ठीक आहे. सो आपण मागच्या वेळेस होतो ट्रॅडिशनल पॅराडिझम, टीचर सेंटर्ड कंटेंट ट्रान्समिशन, लिनियर लर्निंग, पॅसिव्ह रिसेप्शन, युनिफॉर्म पेस आणि आयसीटीचे बेस पॅराडिझम आहेत लर्नर सेंटर्ड. लर्नर म्हणजे काय? विद्यार्थी. नॉलेज कन्स्ट्रक्शन, तर यामध्ये विद्यार्थी जे असतात हे आयसीटीच्या याच्यामध्ये मेन फोकस यांच्यावर असतो. नॉलेज चांगलं तयार झालं पाहिजे याच्यावर असतं. ह्या सगळ्या गोष्टी रिव्हाइज करतो आपण मागच्या लेक्चरच्या. ठीक आहे. त्यानंतर नॉन लिनियर लर्निंग म्हणजे काय की एकाच गतीने एकाच डायरेक्शननी लर्निंग होणं. आणि नॉन लिनियर म्हणजे तुम्ही जी लर्निंग करताय ती वेगवेगळ्या दिशेने होऊ शकते. जसं आता फ्लिप्ड क्लासरूम नावाची मेथड आहे. तर यामध्ये तुम्ही आधी पण अभ्यास करता, मग नंतर ऐकता, नंतर परत जाऊन अभ्यास करता. तर हे एका दिशेने आहे का? नाही. हे असं एका दिशेने याच्यात बांधून ठेवता येत नाही. त्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असा प्रकार आहे. त्यानंतर पॅसिव्ह पार्टिसिपेशन जो आहे तो ट्रॅडिशनल याच्यात असतो. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स वगैरे दिले जातात विद्यार्थ्यांना. तर त्या प्रोजेक्ट्स मध्ये जर कार्य करायचं असेल तर तो जो टॉपिक आहे तो चांगला समजून घेतला जातो आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन विद्यार्थ्यांचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आहे युनिफॉर्म पेस. एकच गती असते. सर शिकवताय, विद्यार्थी ग्रहण करतायत. इंडिव्हिज्युअलाइज पेस याच्यामध्ये आयसीटी टूल्स मध्ये एकच विद्यार्थी आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचे व्हिडिओ लेक्चर्स, ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स, असाइनमेंट सॉल्व्ह करू शकतो मल्टिपल टाइम्स. ठीक आहे. त्यानंतर आता आजचा मुद्दा आपण घेतोय इथं, तो मध्ये आयसीटी आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट पेडागॉजी. आयसीटी जे आहे ते स्ट्रॉंगली सपोर्ट करतं कन्स्ट्रक्टिव्हिजमला, वेअर लर्नर ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्ट द नॉलेज. लर्नर्स म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते त्यांचं नॉलेज हे चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करतात. लर्नर इज कॉन्टेक्स्च्युअल अँड एक्सपेरिमेंटल. याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करणाऱ्याला आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी म्हणजे वार्क मॉडेल मधला जो ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक हा जो पॉइंट आहे, हा आपल्याला पॉइंट जास्त करून महत्वाचा इथं लक्षात घेतो. नंतर सोशल इंटरॅक्शन इज द सेंट्रल पार्ट इन द आयसीटी. आपण हे आधी पण ह्या मुद्द्यांमध्ये बघितलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल्स ऑनलाईन डिस्कशन्स जे आहे असतात. आता जसं आजचं लेक्चर आहे आणि खरं पॉईंट आपल्याला समजलं नाही, आपण याचं डिस्कशन छान पद्धतीने करतो. त्यानंतर सिम्युलेशन्स आहेत, वेगवेगळे सिम्युलेशन. आता जी मीटिंग 3 तारखेला आहे, प्लेसमेंट नावाच्या जो ग्रुपमध्ये आपण पीडीएफ टाकले ती मी याच्यात पण टाकणार. तर सगळ्या प्रिन्सिपल लोकांना याच्यासाठीच बोलले की सिम्युलेशन लायब्ररी किंवा सिम्युलेशन लॅबोरेटरी वेगवेगळ्या आहे. जसं आता संस्कृत आणि या विभागामध्ये लायब्ररी त्यांनी सांगितलेली आहे, लँग्वेज लायब्ररी. आणि इकडे त्यांनी सांगितलेले आहे काय काय सब्जेक्ट्स मध्ये सिम्युलेशन ची वेगळी रूम करायला सांगितली आणि त्या संदर्भातच मीटिंग आहे एनसीएसची मुंबई इथे उद्या. वेगवेगळ्या प्रिन्सिपल्स आणि कॉलेजचे पदाधिकारी येऊन त्याच्यात ते डिस्कस करणार. तर ही मेथड छान असते. सिम्युलेशन काय आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय की अॅनाटॉमीज नावाचं जे सॉफ्टवेअर आहे आणि याची ग्रुपवर लिंक पण टाकली आहे टेलिग्रामला वगैरे. ठीक आहे. त्यानंतर कोलॅबोरेटिव्ह डॉक्युमेंट्स आपण तयार करू शकतो. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, जसं आता धातू पोषण नाही आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचे क्रियाशैलीमध्ये, मग आपण त्याने काय करतो, अरे तुम्ही ते कबुतरांचं जे आहे तो न्यायासाठी, कबुतरांचं खले कपूत न्यायासाठी एक प्रोजेक्ट बनवा. मग प्रोजेक्ट बनवताना मग त्यांना ते बारीक बारीक त्या गोष्टी बघाव्या लागतात. मग ते 2-3 वेळा वाचून पण घेतात.
मी हे उदाहरण सांगितलं. असं तुम्ही सर्जरीमध्ये अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी जो काही व्हिडिओ आहे, वेगवेगळे व्हिडिओ कलेक्ट करण्याचा पण तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता. त्यानंतर एक्झाम मध्ये काय विचारू शकतात, आयसीटी अलायन्स मोर विथ द कन्स्ट्रक्टिव्हिझम दॅन द बिहेव्हिअरिझम. तर हे नेहमी लक्षात ठेवा. हा प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला होता. तर जास्त अलाइन कशाशी होतं, कन्स्ट्रक्टिव्हिझम दॅन द बिहेव्हिअरिझम. बिहेव्हिअरिझम म्हणजे कशा पद्धतीने शिकवायचं, याच्यापेक्षा कसं शिकवायचं याच्याकडे लक्ष दिलं जातं. आता आयसीटी अँड कनेक्टिव्हिस्ट लर्निंग थिअरी यामध्ये कनेक्टिव्हिझम एम्फसाइजेस ऑन द लर्निंग थ्रू नेटवर्क, नॉलेज डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द डिजिटल नोट्स. वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये केले जातात, आणि कंटिन्युअस अपडेटिंग द इन्फॉर्मेशन याच्यामध्ये केले जातात. तर मूक, सोशल मीडिया, ऑनलाईन कम्युनिटीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कनेक्टिव्हिस्ट लर्निंग. तर हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं. क्वेश्चन एरिया काय, मूक्स आर ग्राउंडेड इन द कनेक्टिव्हिझम नॉट ट्रॅडिशनल पेडागोजी. तर हा एक महत्वाचा एमसीक्यू तुम्हाला इथं विचारू शकतात. मूक हे कशाशी निगडित आहे, तर कनेक्टिव्हिझमशी निगडित आहे. सॉरी, मूक हे कनेक्टिव्हिझमशी निगडित आहे. नेक्स्ट आहे रोल ऑफ अ टीचर इन द आयसीटी. मग आयसीटी मध्ये एक प्लॅटफॉर्म बनवून दिला आणि विद्यार्थी त्यांचे त्यांचे शिकतील, असं होणार आहे का, तर नाही. चेंज ऑफ द रोल, चेंजिंग द रोल ऑफ टीचर. टीचर कसा असायला पाहिजे, इन्स्ट्रक्शनल डिझायनर तो असायला पाहिजे. इन्स्ट्रक्शन त्यांनी डिझाईन केलं पाहिजे. फॅसिलिटर ऑफ द लर्नर, लर्निंग म्हणजे त्यांनी फॅसिलिटेट केलं पाहिजे लर्निंग टेक्निक. त्यानंतर टेक्नॉलॉजी इंटिग्रेटर, इंटिग्रेशन केलं पाहिजे. म्हणजे कुठं पीपीटी दाखवायची, कुठं त्यांना वनस्पती दाखवायच्या, कुठं त्यांना सिम्युलेशन दाखवायचं, कुठं त्यांना बोन सेट दाखवायचा, तर कुठं त्यांना अॅनाटॉमीज दाखवायचे. हे इंटिग्रेशन तुम्ही केलं पाहिजे ऍज अ टीचर. त्यानंतर मेंटर अँड